या लेक्चर मध्ये आपण टाइप नंबर 5 म्हणजे हाफ रेंज चे काही अजून सम्स पाहणार. फाइंड हाफ रेंज साइन सिरीज. सो तुम्हाला फॉर्म्युले उचलायचे आहेत साइन चे. त्यात पण रेंज बघा 0 लेस दॅन x लेस दॅन 1 म्हणजे हा 0 टू l चा टाइप आहे ज्याच्यात l ची व्हॅल्यू आहे 1. सो आपण जाऊया साइनच्या फॉर्म्युल्यांवर आणि त्याच्यात पण साइनच्या फॉर्म्युल्यांमधले 0 टू l चे फॉर्म्युले हे आपल्याला उचलायचे आहेत. सो पहिले मेन फॉर्म्युला आपला f of x इज इक्वल टू a नॉट येणारच नाहीये साइन असल्यामुळे फक्त येणार bn sin n pi x by l. सो फक्त काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला bn कॅल्क्युलेट करायचं. bn चा फॉर्म्युला आहे 2 by l 0 to l f of x sin n pi x by l dx. सो l ची व्हॅल्यू 1 आहे 2 by 1 0 to 1 फंक्शन आहे 2x minus 1 sin n pi x by 1. l ची व्हॅल्यू 1 आहे by 1 लिहायची गरजच नाहीये. ठीक आहे बाय 1 लिहिलत काय नाही लिहिलत काय फरक पडणार नाहीये. सो 2 तसाच 2 ला हात लावत नाहीये मी स्टार्ट करतोय यू व्ही रूल इंटिग्रेशनचा. पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन साइनचं इंटिग्रेशन काय येणार आहे मायनस कॉस n पाय x 1 घेत नाहीये मी सोडून द्या मायनस कॉस n पाय x x सोडून काय दिसतंय तुम्हाला n पाय डिवाइड के मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 लिहायची गरज नाही. मायनस तसाच कॉसचं इंटिग्रेशन करायचं आहे साइन n पाय x अपॉन आधीचा n पाय आणि आत्ताचा n पाय 2 n पाय आले आणि इथे कॉन्स्टंट आल्यामुळे इंटिग्रेशन संपलं 0 टू 1 राईट. सो 2 तसाच अप्पर लिमिट स्टार्ट करतोय व्हॅल्यू पुट करायचे 1. जर मी इथे 1 पुट केलं तर 2 1 जा 2 2 मायनस 1 1 म्हणजे हे अख्खं झालेलं आहे 1 लिहायची गरज नाही 1 ही गोष्ट लिहायची नसते. मायनस हा वाला मायनस कॉस इथे जर मी 1 लिहिला तर n पाय नी 1 ला मल्टिप्लाय केलं तर n पायच होणार ना म्हणून उरेल कॉस n पाय अपॉन n पाय. डन. 1 टाकला तर इथे n पाय इंटू 1 n पाय असेल. साइन n पाय ची व्हॅल्यू 0 असते लिहिण्याची गरज नाही. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 0 पुट करायचं 0 पुट करायचं 2 इंटू 0 0 उरेल कोण मायनस 1 इंटू हा मायनस या मायनस 1 नी या मायनसला मल्टिप्लाय केल्यावर प्लस उरणार आहे. सो गेलं सगळं फक्त कोण उरेल कॉस आणि इथे 0 लिहिला तर 0 इंटू एव्हरीथिंग विल बी 0 अपॉन n पाय आणि साइन मध्ये 0 लिहिल्यावर आन्सर लिहिण्याची गरज नाही. सो हे आलेलं आहे आपला अप्पर आणि लोअर लिमिट. बाहेरचा 2 परत तसाच मायनस व्हॉट इज कॉस n पाय कॉस n पाय इज मायनस 1 रेज टू n आणि मायनस कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1 अपॉन n पाय. सो हा आलेला आहे आपला bn. आन्सर संपलेला आहे. सबस्टिट्यूट करतोय आपल्या मेन इक्वेशन मध्ये. चलो काय फॉर्म्युला आहे f of x इज इक्वल टू समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी. bn चा आन्सर आलेला आहे बघा 2 इंटू ब्रॅकेट मायनस 1 रेज टू n मायनस 1 सॉरी 2 इंटू ब्रॅकेट मायनस 1 रेज टू n मायनस 1 अपॉन n पाय. मी n पाय काय घेतलेत एकत्र घेतलेत n पाय एकत्र घेतलेत साइन n पाय x बाय 1 1 नाही लिहिला लेंथचा तरी चालेल लिहिला तरी चालेल. सो दिस इज माय फायनल आन्सर फुरियर हाफ रेंज साइन सिरीज फॉर फंक्शन 2x minus 1. ओके. एक्सपांड lx minus x square फंक्शन दिलेलं आहे लेंथ दिलेली आहे 0 टू l
0 to L म्हणजे लेंथ आपली जी आहे ती L आहे. लेंथ काय आहे L आणि कुठली सिरीज आहे हाफ रेंज कोसाइन सिरीज आहे. सो कोसाइन सिरीज साठी आपण परत कोसाइनच्या फॉर्म्युलाच्या पेजवर जाऊया. कोसाइन साठी 0 to L हे फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत. सो फॉर्म्युलेज काय सांगतायत सगळ्यात पहिले f of x is equal to a naught by 2 plus summation n is equal to 1 to infinity an cos n pi x by l. सो आपल्याला काय काय फाइंड करायचंय a नॉट फाइंड करायचा आहे an फाइंड करायचं आहे. स्टार्ट करूया a नॉट नी 2 by l 0 to l f of x dx. लेंथ ची व्हॅल्यू आहे l. सो 2 by l 0 to l f of x काय आहे lx minus x square dx. सो इंटिग्रेट करूया 2 by l. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ lx. आता बघा l हा कॉन्स्टंट आहे l ला हात लावत नाही. x चे इंटिग्रेशन काय असतं x स्क्वेअर बाय 2 मायनस x स्क्वेअर चे इंटिग्रेशन काय असतं x क्यूब बाय 3 लिमिट्स 0 टू l. जर 2 बाय l तसाच पहिली गोष्ट जर मी इथे l ठेवला तर हा होईल l चा स्क्वेअर. l नी जर l च्या स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर होईल l चा क्यूब बाय 2 मायनस इथे जर मी l ठेवला तर हा होईल l चा क्यूब बाय 3 आणि दिस इज 3 क्रॉस मल्टिप्लाय करतोय 3l स्क्वेअर मायनस 2l स्क्वेअर सॉरी 3l क्यूब मायनस 2l क्यूब इज l क्यूब अपॉन 2 3 जा 6. सो इथे मी एलसीएम काढलाय काय काढलाय एलसीएम काढलाय 3l स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लाय केलाय 3l क्यूब नी मायनस 2l क्यूब केला 3 मधनं 2 गेले 1l क्यूब उरला आणि 3 दुने 6. सो फायनल ए नॉट चा आन्सर आलेला आहे आपलं 2 आणि 6 कॅन्सल होईल आणि l आणि 1l कॅन्सल होईल. सो l स्क्वेअर बाय 2 3 जा 6. सो दिस इज माय फायनल आन्सर फॉर ए नॉट. ए नॉट झालाय आता an काढायचं. an चा फॉर्म्युला आहे 2 बाय l 0 टू l f of x cos n pi x by l dx. सबस्टिट्यूट करतोय 2 बाय लेंथ आपली स्मॉल l दिलेला आहे आणि f of x आहे आपला lx मायनस x स्क्वेअर cos n pi x by l dx. सो अगेन मोठाच्या मोठा u स्टार्ट करतोय समजून घ्या नीट. बाहेरच्या 2 बाय l ला हात लावला नाही. पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन कॉस्ट इंटिग्रेशन काय असतं साइन n पाय x बाय l अपॉन काय करतो आपण x सोडून जे दिसतंय त्यांनी डिवाइड केलंय. सो n पाय बाय l राईट मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह lx चा डेरिव्हेटिव्ह l मायनस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x आणि आत येणार आहे साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस n पाय x बाय l अपॉन आधीचा n पाय बाय l आणि आत्ताचा n पाय बाय l मग प्लस असत l हा कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 ह्याचं इंटिग्रेशन करायचं असेल तर मायनस पहिली गोष्ट तसाच कॉसचं इंटिग्रेशन असणार आहे साइन n पाय x बाय l अपॉन आधीचे 2 n पाय बाय l आणि आत्ताचा तिसरा n पाय बाय l. सो अशा प्रकारे इंटिग्रेशन संपलंय कारण इथे कॉन्स्टंट आलेला आहे. आता l पुट करायचं टास्क स्टार्ट करतोय 2 बाय l अप्पर लिमिट स्टार्ट करतोय काय पुट करणार मी l. साइन मध्ये पहिले विचार करायचा जर मी इथे l लिहिला तर हा l आणि हा l कॅन्सल होईल फक्त कोण उरेल n पाय आणि साइन n पाय ची व्हॅल्यू असते 0 राईट. हा मायनस आणि हा मायनस तर प्लस होईल फक्त एवढा ब्रॅकेट उरेल l मायनस 2l मी लिहून घेतो प्लस मायनस मायनस काय झालं प्लस ब्रॅकेट मध्ये काय उरलं l मायनस 2l मायनस गेलेला आहे प्लस झालेला आहे हा उरला कॉस l l कॅन्सल झाला ना l पुट केल्यावर
एल एल काय झालाय, कॅन्सल झालाय. कोण उरलाय फक्त एन पाय अपॉन एन पाय बाय एल चा स्क्वेअर. थर्ड, इथे जर मी एल ठेवला तर एल एल परत कॅन्सल होणार आहे. साइन एन पाय किती येणार आहे, 0. सो साइनच्या वेळेला परत विचार करायची गरज नाही. अप्पर मायनस लोअर. आता तर 0 ठेवतोय. साइन मध्ये 0 ठेवलं तर डोकं पण लावू नका की काही कॅन्सल होतंय का नाही होतंय. साइन 0 दरवेळेला 0 येणार. मात्र ही टर्म राहील. आता मायनस मायनस प्लस झाला. हा होईल एल मायनस 2 इंटू 0 किती असतं, 0. कॉस इथं जर 0 ठेवला तर ही अख्खी टर्म काय होईल, 0 अपॉन एन पाय बाय एल चा स्क्वेअर. आणि परत साइन मध्ये 0 ठेवलं तर आन्सर काय येतं, 0. सो साइनच्या टर्म्स दरवेळेला निघून जातात. कोण कोण उरेल आता, 2 बाय एल. इथे एल मधनं 2 एल घालवले तर मायनस एल उरतो. एल मधनं 2 एल मायनस केले तर मायनस एल उरतो. कॉस एन पाय ची व्हॅल्यू असते मायनस 1 रेस टू एन अपॉन एन पाय बाय एल चा स्क्वेअर मायनस एल मायनस 0 इज एल. कॉस 0 इज 1. 1 लिहायची गरज नाही. उरला एन पाय बाय एल चा स्क्वेअर. सो आता हे सॉल्व्ह कसं करणार, तर गोष्टी कॉमन काढायची का. कॉमन हा 2 तसाच आहे, एल तसाच आहे. वरनं काय बाहेर येईल, इथे पण एल आहे, इथे पण एल आहे. दोन्हीकडनं बाहेर गेले तर एल बाहेर येईल. आणि दोन्हीकडे एन पाय बाय एल चा स्क्वेअर आहे. सो एन पाय बाय एल चा स्क्वेअर पण बाहेर काढला मी. मग आत काय उरलं, इथे एल गेल्यावर इथे उरला मायनस आणि हा ब्रॅकेट, म्हणजे मायनस मायनस 1 रेस टू एन उरला. मायनस इथनं एल गेल्यावर इथे काय उरलं, तर इथे 1 उरला. जेव्हा एखादा व्यक्ती तिथून जातो तेव्हा तिथे काही उरत नाही, म्हणजे 1 उरतो. हे लक्षात ठेवा. राईट. देन एल एल कॅन्सल. काय काय उरला आता, हा 2 उरलाय. हे बघा, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जातो. डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला कोण आहे, एल स्क्वेअर आहे, एल स्क्वेअर. सो तो वर जाईल, तो हा होईल 2 एल स्क्वेअर अपॉन एन पाय चा स्क्वेअर मायनस मायनस 1 रेस टू एन मायनस 1. सो हे आलेलं आहे आपलं एन चं आन्सर. आलेले आन्सर्स फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. काय फॉर्म्युला एफ ऑफ एक्स चा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, बोला, ए नॉट. ए नॉट आहे आपला एल स्क्वेअर बाय 3 बाय 2 एन इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी. एन चा आन्सर काय आले एवढं मोठं आपलं आता, 2 एल स्क्वेअर बाय एन स्क्वेअर पाय एन पाय स्क्वेअर, 2 एल स्क्वेअर बाय एन पाय स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मायनस मायनस 1 रेस टू एन मायनस 1 कॉस एन पाय एक्स बाय एल. एल ची व्हॅल्यू आपली लेंथ एल आहे. सो दिस इज माय फायनल आन्सर. सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, हे फक्त कंबाईन करा, 3 दुने 6. सो एल स्क्वेअर बाय 6 प्लस हे ऍज इट इज, याला हात लावत नाही, याच्यात काही चेंजेस नाहीये, 2 एल स्क्वेअर बाय एन पाय स्क्वेअर इंटू मायनस मायनस 1 रेस टू एन मायनस 1 cos n pi x by L. So this is my final answer for half range cosine series for this given function. So अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. ओके.